श्री स्वामी समर्थ। 4 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी रथसप्तमी आहे। त्याबद्दल आज आपण थोडी माहिती जाणून घेऊया। रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची परंपरा आहे। या दिवसाला सूर्याचं खूप महत्त्व आहे, कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सूर्याचा खूप संबंध आहे। संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत सूर्याचं पूजन, अर्चन, दान, धर्म, अर्घ्य, गंगास्नान हे केलं जातं। सूर्याच्या पूजनेने, आराधनेने आणि त्याच्या नुसत्या दर्शनाने, सौरस्नान म्हणजेच त्याच्या किरणांनी व्याधी रोग नाहीसे होतात। डोळ्याचे, त्वचेचे, हाडांचे आरोग्य सुधारते, त्वचेचे तेज वाढते। प्राणीमात्रांचा तो प्राणदाता आहे। त्याच्यामुळेच अन्नधान्य पिकतं, वृक्षवेली वाढतात, सूक्ष्मजीवांचा नाश होतो, घाणीचा, कोंदटपणाचा वास या सर्वांचा नाश होतो आणि आपल्याला आरोग्य लाभतं। त्याच्या उपासनेमुळेच व्यक्तीचा विकास होतो, मन, बुद्धी, शरीर विकसित होतं, बुद्धी तेजस्वी, प्रतिभा संपन्न होते। आपल्या जीवनामधील अज्ञान, अंधकार तो नाहीसा करतो। सूर्य हा प्रकाश, ज्ञान, तेज, उष्णता, सातत्य, परोपकार आणि सामर्थ्य यांचं प्रतीक आहे। हा एक महान कर्मयोगी आहे आणि कर्मयोगाचा जो आदर्श आहे तो आपल्याला प्रेरणा देणारा आहे। निरपेक्षपणे कर्तव्य करणारा उपकारदाता आहे। सूर्याचा हा सगळा गुण आपण शिकला पाहिजे। अनंत उपकार करूनही तो काय आहे? निर्विकार आहे, नम्र आहे। विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्य देवतेत गर्भाचा अभाव आहे। त्याची कृपा, सातत्य, परंपराचा आदर्श आत्मसात करावा हेच यामागचं उद्दिष्ट आहे। सूर्यपूजा हे एक भावाचं द्योतक आहे। मानव जातीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यामध्ये मानव सूर्याची काय सेवा करू शकतो किंवा काय सेवा करतो, म्हणून सूर्याला पूजनीय मानून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे, त्याला भाववंदना करायची आहे। जीवनशक्ती जागृत करून कर्मयोगाचा प्रकाशपुंज होण्याचा आदर्श घ्यायचा आहे। म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी ही नवरात्र साजरी केली जाते। रथसप्तमी पर्यंत आपण काय करतो? स्तोत्र, मंत्र याचं पठण करून आरोग्य, बुद्धीचं तेज वाढवतो। म्हणून ह्या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायची असते। तर काय सेवा करायची आहे? सर्वप्रथम सकाळी लवकर उठून भगवान श्री सूर्यनारायणाची पूजा करायची आहे। म्हणजे पहाटे सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे आणि सप्त अश्वांच्या रथावर आरूढ झालेल्या भगवान श्री सहस्ररश्मीचं आपल्याला ध्यान करायचं आहे। एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन 1 माळ श्री गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। त्यातील अर्ध पाणी म्हणजे जप झाल्यानंतर अर्ध पाणी सूर्यनारायणाकडे तोंड करून आपल्याला असं अर्घ्य द्यायचं आहे। नंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा करायची आहे आणि उरलेलं पाणी स्वतः प्यायचं आहे। आणि ही एक विशेष सेवा किंवा एक संध्या म्हणून पण दिली जाते। सेवेकरी संध्या करत नसतील किंवा करत नाहीत, त्यांनी रथसप्तमीच्या दिवसापासून ही सेवा करायची आहे। या दिवशी 3 वेळा श्री आदित्य हृदय स्तोत्र, 1 वेळा सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्टक स्तोत्र, 1 माळ किंवा 11 वेळा श्री सूर्यनारायणाचा मंत्र आणि सूर्य गायत्री मंत्र 11 वेळा किंवा 1 माळ। तसंच ह्या दिवशी आपल्याला काय करायचंय? आपण डोक्यावर हात ठेवून श्री ललित सहस्रनामाचं पठण किंवा वाचन करायचं आहे। आणि असं आपण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कधीच हृदयरोग होत नाही। आणि ही सगळी सेवा आपल्याला भगवान श्री सूर्यनारायणाच्या चरणी अर्पण करायची आहे। तर अशा प्रकारे रथसप्तमीच्या दिवशी आपण सेवा करून सूर्याच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे। चला तर मग रथसप्तमीची सूर्याची सेवा करूया। श्री स्वामी समर्थ। गुरुमाऊली चरणार्पणमस्तु।